हा आहे रियांची आंघोळ बाकी आहे. तो खेळतोय त्याच्या पप्पांसोबत. आता तो खाली खेळायचं नावच नाही घेत. तो खाली खेळायचं नावच नाही घेऊन राहिला आहे. त्याला नवीन नवीन लोक दिसून राहिले म्हणून त्याच्यामुळे तो खेळतच नाहीये. त्याला आता धरून धरून बसावं लागतं. तिथं घरी पण तसंच करायचं. 2च जण होतं तरी पण आम्ही त्याला धरून धरून खेळवत होतो. इथं पण आता तर जास्त त्रास द्यायला लागलेला आहे. खाली बसून खेळतच नाही तो व्यवस्थित. त्याच्यामुळे आता बघू तो 2-4 दिवसामध्ये त्याला पण सवय पडेल. तिथं कसं कमी लोक बघायची सवय होती. आता इथे जास्त लोक बघायला भेटतायत त्याला. त्याच्यामुळे तो चिडचिड चिडचिड करतोय आणि दातांचा पण त्याचा चिडचिड होत असते. ताप होतो येतो वगैरे. अरे वा, नोटबुक आणि पेन भेटले मला. आता मी याच्यावर A for apple, B for ball असं लिहिणार. पेन चालू आहे का? नोटबुक काय हातात येतच नाहीये. फारच मोठी नोटबुक आहे. कसं लिहायचं आता याच्यावर? पेज पण ओपन होत नाहीये. बापरे बापरे, लिहिलं पण जात नाही तिच्यावर. पेन ओपन आहे का बंद आहे? अरे ओपनच आहे. लिहिलं कसं जात नाही याच्यात? मम्माने पण दिली नोटबुक बंद करून. कसं लिहिणार आता त्याच्यावर? माझ्याने तर ओपन पण होत नाहीये ती. पेन पण बंद करून दिलेली. जाऊ दे तिकडं. काय करतो बरं मी ओपन करून लिहिण्याचं. मस्त नोटबुक हातामध्ये आलेली माझ्या. काय तर मी लिहिणारच. ओपन नोटबुक ओपन. नोटबुक ओपन. जाऊ दे तिकडं, कंटाळा आला मला. गुड इव्हिनिंग. चला फिरायला माझ्यासोबत. आज मी दीदीच्या सायकलवर फिरणार आहे. चला मस्तपैकी संध्याकाळ झाली. वाव, सायकलवर बसून तर मज्जा येते मला. चला पप्पा तुम्ही पण. आपण फिरायला जाऊ. मस्त वाटतंय फिरायला सायकलवर. मज्जा आली ना मला. रियांचे पप्पा चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला